आता बातमी आहे कोल्हापुरातून। सोनाळी गावात लक्ष्मीच्या पावलांनी सून होऊन आलेल्या राणी तापेकर या विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी तापेकर कुटुंबियाविरुद्ध मुरगुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे। संसार म्हटला की कुरबुरी आल्याच, पण कुरबुरींना जेव्हा छळाचे हिडीस रूप येते तेव्हा कायद्याला मध्यस्थी करावेच लागते। अशीच एक घटना घडली आहे, ती म्हणजे कागल तालुक्यातील सोनाळी या गावात एका घरातून दुर्दैवाने एक विदारक कहाणी समोर येत आहे। आपल्या हक्काच्या घरात हक्काच्या माणसाकडून कौटुंबिक सुखाला पोरक्या झालेल्या एका विवाहितेने अखेर अन्यायाविरुद्ध आवाज उठवला असून तिच्या तक्रारीवरून मुरगुड पोलिसांनी छळ करणारा पती सचिन तापेकरसह सासू सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केलाय। काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर। तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑलवर दाबून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक बातमीची नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल। नमस्कार, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज। कसा आहे, आपण थोडीशी कल्पना करूया। लग्नाच्या बंधनात अडकताना या पोरीने सुखी संसाराची स्वप्न पाहिली असतील, पण तिच्या नशिबी मात्र मानसिक आणि शारीरिक त्रासाचे भोग आले। पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार मूळची कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातील आनगोळ येथील असलेली आणि सध्याची सोनाळी कात्रे गल्ली येथे सासर असलेल्या राणी सचिन तापेकर या 29 वर्षीय विवाहितेने पती सचिन शिवाजी तापेकर, सासू कमल शिवाजी तापेकर आणि सासरे शिवाजी तापेकर यांच्या विरुद्ध न्याय हक्कासाठी कायद्याचे दार ठोठावले आहे। लग्न झाल्यापासून किरकोळ कौटुंबिक कारणावरून वाद उकरून काढणे, त्यातून जाणीवपूर्वक मानसिक आणि शारीरिक त्रास देणे आणि घरातून हाकलून देण्याची भाषा करणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याचा आरोप तिने तक्रारीत नमूद केलाय। सुखी संसारात अगदी आनंदाने घरात लक्ष्मी म्हणून आलेल्या सुनेला जर कौटुंबिक छळाचा सामना करावा लागत असेल तर आपल्या समाज मनाची विदारकता यापेक्षा दुसरी काय असू शकते। हाती लागलेल्या तक्रारीतील माहितीनुसार गतवर्षीच्या 16 डिसेंबर 2025 रोजी घरात वादाची ठिणगी पडली। या वादाचे रूपांतर मारहाण आणि अपशब्दांच्या वर्षावात झाले। ज्या हाताने सुनेला मायेने सांभाळायचे त्याच हाताने तिला छळले असल्याचा गंभीर आरोप विवाहितेकडून फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे। या संवेदनशील प्रकरणाची मुरगुड पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित तापेकर कुटुंबियाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून कायद्याच्या चौकटीत राहून प्रकरणाचा सखोल तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन भिकाजी पारके हे करत आहेत। सध्या सोनाळी परिसरात या घटनेबद्दल चर्चेला उधाण आले असून एका सुखी समृद्ध असलेल्या कुटुंबाचे हे असे कायद्याच्या कचाट्यात जाणे म्हणजे परिसरातील नागरिकांना चटका लावून जात असल्याच्या चर्चा रंगत असल्याचा वृत्तांत प्रिंट मीडिया व प्रसार माध्यमातून होऊ लागला आहे। आवाज बहुजनांचा।